नाशिक आणि जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न चर्चेमध्ये आला आहे। तो प्रश्न म्हणजे महायुती खरोखरच एक संघ आहे का? कारण ज्या पद्धतीने मित्र पक्षांचेच कार्यकर्ते आणि नेते एकमेकांच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उभे राहत आहेत, त्यावरून ही लढाई विरोधकांविरोधातील कमी आणि महायुतीच्या अंतर्गत सुरू असलेल्या संघर्षांची जास्त वाटू लागली आहे। राजकारणामध्ये एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, बाहेरचा शत्रू कधीही इतकं नुकसान करू शकत नाही जितकं नुकसान घरातील मतभेद करू शकतात। आणि सध्या नाशिक आणि जळगावमध्ये ते नेमकं तेच घडताना दिसत आहे। महायुतीच्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार नाशिकची जागा शिंदे गटाला देण्यात आली आहे, तर जळगावची जागा भाजपच्या वाट्याला आली। वरवर पाहता हा निर्णय सोपा वाटत असला तरी स्थानिक पातळीवर मात्र अनेकांना तो मान्य नव्हता। नाशिकमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद मोठी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक मतदार भाजपशी संबंधित आहेत, त्यामुळे अनेक भाजप कार्यकर्त्यांना वाटत होतं की ही जागा भाजपलाच मिळायला हवी। मात्र अंतिम निर्णयामध्ये ती शिंदे गटाला देण्यात आली आणि याच ठिकाणी नाराजीची पहिली ठिणगी पडली। नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर होताच अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली। ही अस्वस्थता काही दिवसातच बंडखोरीत बदलली। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच आव्हान दिलं। हे केवळ एका उमेदवारी विरोधातील बंड नव्हतं, हा एक संदेश होता। स्थानिक नेतृत्वाला डावलून घेतलेले निर्णय किती धोकादायक ठरू शकतात याचा हा संदेश होता। राजकारणामध्ये आकडे खूप महत्त्वाचे असतात, पण आकड्यांपेक्षा महत्त्वाचं असतं ते कार्यकर्त्यांचं मनोबल। कार्यकर्त्यांना जर वाटलं की त्यांचं मत विचारात घेतलं जात नाही तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होतो। नाशिकमध्ये ते चित्र दिसू लागलं। मात्र या कथेला दुसरी बाजू देखील आहे। जळगावमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना शिंदे गटाकडून अप्रत्यक्ष विरोधाचा सामना करावा लागला। रेश्मा काळे यांनी अपक्ष अर्ज भरून राजकीय वातावरण आणखी तापवलं। विशेष म्हणजे त्यांनी घेतलेली भूमिका अत्यंत स्पष्ट होती। नाशिकमधील बंडखोर मागे हटले तरच आपण पुढे विचार करू, असा त्यांचा संदेश होता। यामुळे नाशिक आणि जळगाव हे दोन जिल्हे एका अदृश्य राजकीय दोरीने जोडले गेले। एका ठिकाणी काय घडतंय याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी होत होता। ही परिस्थिती महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वासाठी मोठी डोकेदुखी बनली, कारण विधान परिषद निवडणुका सामान्य निवडणुकांसारख्या नसतात। येथे मतदारांची संख्या मर्यादित असते, प्रत्येक मतालाच महत्त्व असतं। काही मतांची फूट देखील निकाल बदलू शकते। म्हणूनच गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी आली। दोघांनीही तातडीने परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली। बैठका झाल्या, नाराज नेत्यांची मनधरणी झाली, कार्यकर्त्यांशी संवाद साधला गेला। राजकारणामध्ये अनेक वेळा दिसणार चित्र आणि वास्तव यामध्ये मोठा फरक असतो। कॅमेऱ्यासमोर सर्वजण एकत्र दिसतात, पण बंद खोलीतील चर्चांमध्ये वेगळीच समीकरणं तयार होत असतात। नाशिकमधील बैठकीतही तेच घडलं। प्रसाद हिरे यांनी अखेर नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला। हा महायुतीसाठी दिलासादायक क्षण होता। मात्र प्रश्न अजूनही कायम होता, पाठिंबा जाहीर करणं आणि मतांची 100% ट्रान्सफर होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। इतिहास सांगतो की अनेक निवडणुकांमध्ये वरवरची एकजूट दाखवली गेली, पण मतदानाच्या दिवशी वेगळं चित्र दिसलं। म्हणूनच नाशिक आणि जळगावमधील घडामोडींकडे महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषक बारकाईने पाहत आहेत, कारण ही केवळ दोन जागांची निवडणूक नाही, ही भविष्यातील राजकीय शक्ती परीक्षा आहे। भाजप आणि शिंदे गट एकत्र असले तरी दोघांनाही स्वतःची स्वतंत्र ताकद दाखवायची आहे। कोणाचा प्रभाव जास्त, कोणाचा कार्यकर्ता अधिक निष्ठावान, कोणाचं स्थानिक नेटवर्क मजबूत, हे सर्व प्रश्न या निवडणुकीतून तपासले जात आहेत। आणि याच कारणामुळे अनेकांना वाटतं की ही निवडणूक विधान परिषदेपेक्षा जास्त महत्त्वाची ठरू शकते, कारण आजची स्थानिक नाराजी उद्याचा मोठा राजकीय संघर्ष बनू शकते। महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर अनेक मोठे संघर्ष अशा छोट्या घटनांमधून सुरू झाले आहेत। सुरुवातीला केवळ एका जागेचा वाद असतो, मग प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतो, त्यानंतर नेतृत्वाच्या अधिकाराचा प्रश्न निर्माण होतो आणि शेवटी संपूर्ण राजकीय समीकरण बदलतं। नाशिक आणि जळगावमध्ये सध्या सुरू असलेले राजकारण त्या दिशेने जात आहे का, हा प्रश्न अनेकांना पडला आहे। कारण वरवर सर्व काही सुरळीत असल्याचं सांगितलं जात असलं तरी पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली वेगळीच कथा सांगत आहेत। काही नेते शांत आहेत, काही नाराज आहेत, काही संधींची वाट पाहत आहेत आणि काही स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी योग्य क्षण शोधत आहेत। यामुळेच या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही राजकीय चर्चा संपणार नाही, उलट त्या अधिक तीव्र होतील, कारण निकालापेक्षा महत्त्वाचं असेल ते मतदानाचं गणित। कोणाला किती मते मिळाली, कोणाची मतं फुटली, कोणाचा प्रभाव कमी झाला आणि कोणाचं राजकीय वजन वाढलं, या प्रश्नाची उत्तरे महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवतील। तर तुम्हाला या सर्व गोष्टीबद्दल काय वाटतं? तुमचे मत जे काय असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।